यस्य स्वयं स्वभावाप्ति रभावे कृत्स्नकर्मणः तस्मै संज्ञानरूपाय नमोस्तु परमात्मने। जय बोलो पूज्यपाद आचार्य भगवान की जय। योग्योपादान योगेन दृशद स्वर्णतामतां द्रव्यादिस्वादिसम्पत्तां वात्मनोऽप्यात्मतामतां वरं व्रतैः पदं दैवं नाव्रतैर्बतनारकम् छायातपस्थयोर्भेदः प्रतिपालयतोर्महान् यत्र भावः शिवं दत्ते द्यौकियद्दूरवर्तिनि यो नयत्याशु गव्यूतिं क्रोशार्धे किं ससीदति ऋषिकजमनातङ्कं दीर्घकालोपलालितं नाकेनाकौकसां सौख्यं नाकेनाकौकसामिव वासनामात्रमेवैतत् सुखं दुःखं च देहिनां तथा युद्वेजयन्ते ते भोगारोगा इवापदी। काय चाललं होतं आपलं? 6वा श्लोक सांगत होते, त्याचा अर्थ काय घेतला होता? अर्थ सांगू शकताय? काय आहे? जे संसारी जीवाचं सुख दुःख आहे ते वासना मात्र आहे असं सांगितलं होतं ना. वासना म्हणजे काय? वासना म्हणजे काय? भ्रम. वासना म्हणजे भ्रांती म्हणा, काय कल्पना म्हणा. वासना म्हणजे भ्रम. तर जे काय संसारी जीवाचं सुख आणि दुःख आहे ते वासना मात्र आहे. काय चुकलं माझं? इथं वासना कुठे आहे? देहिनाम सुखम दुःखम च देहिनाम असं होतं ना. देहिनाम वासना मात्रमेवैतत् सुखम दुःखम च देहिनाम. जे काय सुख दुःख आहे संसारी जीवाचं ते वासना म्हणजे कल्पना मात्र आहे, खोटं आहे. तुमचे विचार आहेत फक्त. ते म्हणजे सुख नाही, ते म्हणजे दुःख नाही. कशाप्रमाणे उदाहरण दिलं? तथा युद्वेजयन, बरोबर आहे ना? द्वे पाहिजे. तथा युद्वेजयन्ते ते भोगा रोगा इवापदी. काय सांगितलं? कसे आहे तो भोग? संकट काळामध्ये भोग रोगाप्रमाणे भासित होतात. जसं म्हणलं त्यांनी पुढं उदाहरण दिलंय. कोणाला संकट आलं म्हणजे म्हटलं काय मागं सांगितलं सगळं, पतीचा वियोग झालाय, पत्नीचा वियोग झालाय आणि अशा वेळी कोणीतरी आणून तुम्हाला दागिने दिले, काय वाटतं? म्हणजे ते आनंद देणारं नाही आहे, त्याच्याने तुम्हाला उलट दुःख होतं, त्रास वाटतो. मग तसंच त्यांनी अजून अनेक उदाहरण दिलं, ते वाचू आपण. म्हणजे संकट काळामध्ये भोग ज्याप्रमाणे रोगाप्रमाणे भासित होतात किंवा उद्वेजित करतात, त्याप्रमाणे हे येते म्हणजे हे भोग जीवाला उद्वेजित करतात.
म्हणून ते काय तुम्हाला शांतीचं सुखाचं कारण नाही. सगळे भोग कसे आहेत तो कल्पना मात्र सुख दुःख देणारे आहेत. तुम्ही म्हणताय सुख दुःख देणारे, पण त्याच्यामध्ये न सुख आहे न दुःख आहे. हे इंद्रियजन्य सुख केवळ वासना मात्र असते. तो केवळ सुखाचा भ्रम आहे. वास्तविक ते सुख नसून संसारी जीवाचे जे सुख ते वास्तविक दुःखच आहे. जे काय सुख म्हणताय तुम्ही ते वास्तविक दुःखच आहे. ज्याप्रमाणे आपत्काली रोग हे मनाला अत्यंत उद्वेग करणारे असतात, त्याप्रमाणे हे इंद्रिय विषयक सुखभोग अत्यंत उद्वेग, आकुलता, दुःख उत्पन्न करणारे आहेत. सगळे इंद्रिय विषय भोग कसे आहेत? नियमाने दुःख उत्पन्न करणारे आहेत. तृप्ती, समाधान, सुख, शांती करणारे नाहीत. ह्याच्या उलट सांगा, जे अतिंद्रिय विषय आहे तो कसा आहे हो? नियमाने तुम्ही कधीही आश्रय घ्या, तो सुख शांती देणाराच आहे. प्रत्येक प्राणी जाणण्याची व सुखाची इच्छा करतो. कोणाला सुखाची इच्छा आहे हो? जगामध्ये जितके काही प्राणी आहेत, पशु आहेत, काय म्हणायचं, प्राणी म्हणजे प्राणी नाही, जीव, जे काय कुठल्याही गतीतील असू देत, कुठल्याही जातीतील असू देत, प्रत्येक जीवाला सुख इच्छित आहे. कसं? कधी? प्रत्येक समयाला सुख पाहिजे. कोणाला सुख पाहिजे हो? किडामुंगी असू दे, त्याला सुद्धा सुख पाहिजे. तुमचे पंचेंद्रिय पशु असू दे, त्यांना सुख पाहिजे. एकेंद्रिय हवा, पाणी, वारा, काय ते जल वगैरे, पाणी म्हणजे जल, वायू, जल, अग्नी, पृथ्वी, सगळ्यांना काय पाहिजे हो? सुख पाहिजे. फक्त आपल्याला कळत नाही की ते सुखाची इच्छा कशी करतात आणि त्या सुखाला कसं भोगतात. त्यांना सुख आहे की नाही? आहे. कोणाला? कोणाला सुख आहे? पृथ्वी काईकला सुख आहे की नाही? काय कसं ठेवलंय अंकिता काकी कॅमेरा? तोंड सोडून बाकी सगळं दिसा लागलंय. लिहित होते ते. बरं, ते ठेवा कुठंतरी स्टेबल, म्हणजे तुम्हाला ठेवत बरं वाचता येईल, लिहिता येईल. हां, काय म्हणले मी? जे एकेंद्रिय जीव आहेत त्यांना सुख असतं का? बोला योगिताबेन, म्यूट बसलाय. कसं सांगायचं? स्वभाव सुख आहे, पण पर्यायामध्ये जे काय आहे ते नियमाने दुःखच आहे. म्हणजे स्वभाव अभिव्यक्त होत नाही तोपर्यंत कुठल्याही जीवाला सुख नाही. म्हणून तो पंचेंद्रिय संज्ञिक असेना, चक्रवर्ती म्हणू नका, ते तर सम्यक दृष्टी जीवालाच पद मिळतं ते. मग जे काय असे राजे महाराजे असतील तर सगळे इंद्रिय भोग दिसत आहेत तुम्हाला, पण तरी सुद्धा जोपर्यंत स्वभावाची ओळख नाही तोपर्यंत त्या जीवाला कुठेही सुख नाही. म्हणून सांगतायत की त्या जीवांना तर सुख दुःख हे कल्पना मात्रच आहे. इवन मिथ्यादृष्टी पंचेंद्रिय जीव आहे त्याला सुद्धा सगळे इंद्रिय विषय भोग मिळाले तरी सुद्धा ते काय आहे हो? वासना मात्र आहेत, कल्पना मात्र आहेत. ते सुख वास्तविक सुख नाही. प्रत्येक प्राणी तरी सुद्धा सुखाची इच्छा करतो. त्याला जिथं दुःख कमी झालं त्याला तो सुख म्हणतो. तो नाही, मी सुद्धा तेच करतोय हे सांगायचं आहे. म्हणजे मला सुद्धा जिथं कुठं थोडंसं दुःख कमी झालेलं वाटलं तर तिथं आपल्याला काय वाटतं? सुख आहे असं. ते ॲक्च्युली सुखाभास आहे. जसं म्हणलं दाह व्हायला शरीरामध्ये फॅन लावला, काय झालं? सुख का दुःख? फॅन नाही, AC म्हणू का, कूलर म्हणू, काय म्हणू? त्याच्यानी सुख का दुःख? सुख. मग थंडीमध्ये पण लावून बसा बघू, तेव्हा हीटर लावणार आणि त्याच्यानी सुख म्हणणार.
म्हणजे म्हणायचे ती गोष्ट सुखाचं साधन नाही आहे, त्याच्यातून सुख येणार नाही आहे, तुम्ही कल्पना मात्र करताय. मग आता सांगितलं ना अनेकांनी की सगळ्या दिगंबर त्यागींच्या सहवासात जाऊन त्यांनी अनुभव केला. त्यांना 44 डिग्रीच्या टेम्परेचरमध्ये सुद्धा विहार असताना सुखाचा अनुभव होता. कसं? आणि काय म्हणायचं, डिसेंबरची कडाड्याची थंडी असेल तरी सुद्धा तिथं त्यांना दुःखाचा अनुभव नव्हता. म्हणजे थंडी आहे म्हणून दिगंबर आहेत काय, तिथं त्यांना साधनच नाही आहे आपल्या शरीराला गरम करण्याचं, तरीसुद्धा सुखाचा अनुभव. कशामुळं? हां, म्हणून सांगतायत वासना मात्र आहे. ह्यांच्या भाषेतच बोलायचं आता जे बोलायचं ते. म्हणजे तुम्ही जे काय म्हणताय ना ती सगळी वासना मात्र आहे, कल्पना आहे फक्त तुमची की मी जेवल्यावर मला सुख आहे, मी झोपल्यावर मला सुख आहे, थंड गरम झाल्यावर मला सुख आहे. हे सगळे आपली कल्पना मात्र आहे. प्रत्येक प्राणी जाणण्याची व सुखाची इच्छा करतो. यावरून ज्ञान व सुख, म्हणजे कालच मला एकांचा निरोप आला, म्हणजे आज आला, आता फोन झाला होता थोड्या वेळापूर्वी. त्यांनी काय सांगितलं, म्हणले इथं आले होते ते सोलापूरला आणि भेटून गेले. तर जाताना रस्त्यामध्ये म्हणले रात्रीची 12ची वेळ होती आणि ढगफुटी झाली म्हणले. म्हणलं कुठं? सोलापुरात. सोलापुरात पाऊस असते ते रेअर असते, पण ढगफुटी झाली म्हणले रस्त्या, इथं नाही पुढं गेल्यावर, सोलापूर सोडल्यावर. म्हणजे खूप पाऊस झाला हे सांगायचं होतं त्यांना. तर ते एकदम ढगफुटीच. म्हणलं तुम्ही राहायला काय वाहून गेलात? म्हणजे ते इतकं घाबरलो म्हणले, दुःखी झालो. म्हणजे कशाला दुःखाचं कारण मानलो? म्हणजे असं आपण काहीतरी संकट आल्यावर दुःख वाटतं आपल्याला. ते भोगा रोगा इवापदी म्हटलं ना, म्हणजे काय झालं, ती गाडी, तो परिवार, ते भोग, काय आपण इथं शॉपिंगला आले होते तर ते सगळं भोगाचं साधन होतं. आपदी रोगा इव उद्वेजयंती असं सांगितलं. आपत्ती काळामध्ये तेच भोग काय वाटायला लागलं, कुठं गाडी वाहून जाती का, कुठं काय ॲक्सिडेंट होत आहे का, असं देवा 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 करत पोचले म्हणले घरी. म्हणजे काय झालं, तेच भोग काय झाले, रोगाप्रमाणे भासित होऊ लागले. कशाला गाडी आणलो, कशाला आज आलो, असं नंतर मग पश्चाताप होत राहतो. म्हणजेच प्रत्येक जीवाला सुखाची इच्छा आहे, कुठंही असला तरी सुद्धा सुख इच्छितो. यावरून ज्ञान व सुख हा जीवाचा सहज सिद्ध स्वभाव आहे. प्रत्येक जीव ज्ञानासाठी व सुखासाठी धडपड करीत आहे, तथापि त्याला आपल्या खऱ्या ज्ञान स्वभावाची व सुख स्वभावाची जाणीव नाही, भान नाही. त्यामुळे तो बाह्य पदार्थापासून ज्ञान व सुख उत्पन्न होते अशी भ्रमात्मक कल्पना करतो. कोण? ठेव की ते थोडा वेळ. म्हणजे माझी कथा चालली आहे ना, की मी काय करतोय, हे सगळं माझंच कथन आहे. मीच बाह्य पदार्थामधून ज्ञानाची आणि सुखाची कल्पना करतो. हे तर भ्रम आहे. बाह्य पदार्थांना जाणण्याची व पंचेंद्रिय विषयांना भोगण्याची इच्छा प्रवृत्ती करत आहे. मग काय सांगितलं ह्याच्यामध्ये? आश्रव भावना म्हणा योगिता ताई, हुकुमचंद भारेलजींची. संयोग जाचित वृत्तिया भ्रम कूप आश्रव रूप है. एक मिनिट. संयोग जाचित वृत्तिया भ्रम कूप आश्रव रूप है. दुख रूप है, दुख करण है, अशरण मलिन जड़ रूप है. संयोग विरहित आत्मा पावन शरण चित रूप है. भ्रम रोग हर संतोष कर सुख करण है, सुख रूप है. काय सांगितलं? संयोग जाचित वृत्तिया भ्रमकूप आश्रव रूप है. म्हणजे काय हो, संयोगज जे काय वृत्ती आहे आपली,
मला जे काही संयोगी लोक मिळाले, हे पदार्थ मिळाले, भोग मिळाले, संयोग ज्या चित्तवृत्ती, चित्तवृत्ती म्हणजे आपले परिणाम त्याच्याशी जे अटॅच केले आपण. सांगा, हे कपडे आपल्याला सुख देतात का दुःख देतात? म्यूट का? कपडेच विचारले, दुसरं पैसे विचारले का? म्हणजे शरीर सुख देतं का दुःख देतं? बरं, हे सांगा. शरीरामध्ये सुख आणि दुःखच नाहीये. तुम्ही कपडे घाला नाही घाला, दागिने घाला नाही घाला, शरीराला कशाचं सुख हो? सुख तर तुम्ही मानताय ना, तुमचा स्वभाव आहे तो. तुम्ही म्हणताय त्यात सुख आहे आणि दुःख आहे, पण वास्तविक तर त्यामध्ये न सुख आहे न दुःख आहे. मग शरीर चांगलं मिळालं, सुख का दुःख? सिद्धम. शरीर वाईट मिळालं, सुख का दुःख? आपण दुःख मानतो. आपण काय, मी म्हण की मी काय मानतो? मी त्याच्यामध्ये दुःख मानतो. तर ज्ञानी का अज्ञानी? मग आता ज्ञानी बनायचंय म्हणल्यावर कुठलाही संयोग असू देत, संयोग ज्या चित्तवृत्ती या भ्रमकूप आश्रव रूप आहे. सगळं काय तुमचं भ्रम आहे. जे काय मिळालेला संयोग आहे तो आपल्याला त्रास देतो, तो दुःखकारक आहे. हे सगळं तुमचं भ्रम आहे. दुःख रूप है, दुःख करण है, अशरण मलिन जड रूप है. सगळे हे सांगितलेले विशेषण आहेत. कसं आहे ते संयोग? सगळी ही मान्यता आहे बरं का. ॲक्च्युली त्या संयोगामध्ये ते तुम्हीच मिळवलेला संयोग आहे तुमच्या परिणामांनी, आणि मग त्याला तुम्ही आज काय म्हणताय? दुःख रूप आहे. धन पाहिजे कोण नाही म्हणतो? धन भरपूर मिळालं, सांग सुख का दुःख? सुख वाटतंय. 500ची नोटा बंद होणार आहेत म्हण. आता काय करणार हो? म्हणजे ज्याच्याकडे भरलेला असेल त्याला सुख का दुःख सांगा आज. माहीत नाही मला, मी आपलं तुम्हाला कोणतरी सांगितलं फेक आहे का माहीत नाही. ॲडव्हर्टाइजमेंट नाही करायची. म्हणजे असं काहीतरी जर अधिक ठेवलं तर झालंच की. जेव्हा 1000ची नोट बंद झाली तेव्हा सगळं म्हणजे धन अधिक पाहिजे म्हणता, तर ते जर ठेवलं असताना ते नियमाने तुम्हाला परत संयोग आहे शेवटी. तो पण मिळालाय तर नष्ट होणार आहे. त्यांनी घेतलंय पुढं असं की आलं तरी दुःख आहे, गेलं तरी दुःख आहे. मग त्याला तुम्ही सुखाची वस्तू कसं म्हणता? मान्यता बघा फक्त. जेवढी समीचीन दृष्टी येणार ना तेवढं सुख आहे. मग ते भलेही असो नाही तर नसो. संयोग विरहित आत्मा. कसा आहे आपला आत्मा? संयोग विरहित आत्मा पावन शरण चिद्रूप है. कसा आहे आत्मा? या सगळ्या संयोगांनी रहित आहे तर पावन स्वभावी आहे. चिद्रूप म्हणजे चैतन्य रूप आहे. भ्रमरोग हर संतोष कर. सुखरूप है सुखकरण है, सुखकरण है सुखरूप है. असं म्हणजे आत्मा कसा आहे? नित्य, कधीही त्याचा आश्रय घ्या, नियमाने तुम्हाला सुखच देणारा आहे. प्रत्येक प्राणी सुखासाठी धडपड करीत आहे. त्याला खऱ्या ज्ञान स्वभावाची, सुख स्वभावाची जाणीव नाही. त्यामुळे बाह्य पदार्थांचा आश्रय घेतो आणि त्यामधून सुख इच्छितो. जसं कोणी तहानलेला मनुष्य असेल तर सांगितलं ना ते एकदा मध्ये काहीतरी घटना सांगितली होती की त्या वाळवंटामध्ये होता तो मनुष्य. राजा गेला वाळवंटामध्ये. सिकंदराची गोष्ट आहे. तर तो गेला वाळवंटामध्ये आणि काय त्याच्याकडं साधनच नव्हतं आणि तहान लागली. काय झालं मग? आता सगळीकडे शोधतोय पाणी तर पाणीच मिळेना. मग तिथे एक मनुष्य भेटला. नाही थांब जरा. बरं, साधू भेटले. ती गोष्ट बरं. तर साधू भेटले आणि त्यांना विचारलं यांनी की तहान लागली आहे, मरायला टेकलोय मी, मला पाणी पाहिजे. ते मग वाळवंटात नव्हतं गेला. मग तो कुठंतरी प्रसंग सांगितला त्या साधूंनी. बरं, असं सांगितलंय म्हणजे साधूंकडे गेल्यावर साधूंनी म्हटलं त्या राजाला की समज तू वाळवंटात गेला असशील आणि तिथे तुला खूप तहान लागली आहे आणि तुझ्याजवळ काही साधनच नाही आहे.
दिवस दिवस तू भटकतोयस. तेव्हा त्याच्या आधी राजाने सगळं आपलं वैभव सांगितलं होतं, आपली महानता सांगितली होती, त्याच्याने मी मोठा आहे, सगळं आपलं गुणगान केलं होतं साधूंच्या समोर. मग साधूंनी म्हटलं की कुठं चाललायस तू? मग त्यांनी सांगितलं सिकंदराने आम्ही की अजून एक राज्य जिंकायला चाललोय. मग त्यावेळी साधूंनी म्हटलं की जर अशा वेळेस तुला तहान लागली आहे, भूक लागली आहे आणि तुला कोणी काय भेटलंच नाही, कोणी देणारं वगैरे, तर समजा कोणी भेटलं तर त्याला तू काय सांगशील? तो म्हणला त्याला मी काहीही करून मला खायला प्यायला द्यायला लावीन. मग तो कशाने तयार होणार? मग हा म्हणला मी त्याला अर्ध राज्य देईन. मग तरी पण तो नाही म्हणला तर आता तुझे प्राण इथंपर्यंत आलेत, आता मरशील का काय अशी कंडिशन आहे. तर राजा म्हणला सगळं देईन पण एक तांब्यावर पाणी दे म्हणून सांगणार. सगळं राज्य सगळं वैभव देईन त्याला, पण मला एक तांब्यावर पाणी दे म्हणून सांगणार. मग साधूंनी काय म्हणलं? नाही हां पाण्याची किंमत जास्त आहे. हां तुम्ही साधू झाला काय? ते म्हणाले साधू की तुझ्या राज्याची किंमत बस लोटाभर पाणी. आणि मग कशाला इतकं त्या राज्यासाठी धडपडायचंय? म्हणजे इतकं जर ते तुच्छ आहे तर त्याच्यामध्ये किती आनंद मानतोय तू? सगळा हा भ्रम आहे. मग असंच भ्रम आपण पाणी पिलं तर सुख आहे का दुःख आहे? त्याला त्या कंडिशनमध्ये पाण्यानेच सुख भासित होत होतं, त्याच्याशिवाय मला सुख नाहीच अशी भावना. म्हणून तिथं ते त्या पाण्याच्या आहारी जाण्याचा प्रयत्न. पण त्याने आता मुनिराजांना किती मासोपवासी होते मुनी. कोण? त्या श्रेणिकाच्या वेळी ना, श्रेणिक आणि कुणिक पूर्वभवामध्ये. आणि ते मुनी मासोपवासी होते आणि आले आहाराला तर या राजांनी दवंडी पेटवली होती की मीच आहार देणार, कोण द्यायचं नाही राज्यामध्ये, कारण तो माझा पूर्वीचा बेस्ट फ्रेंड होता पूर्वाश्रमीचा. आणि आता राजाची आज्ञा म्हणल्यावर कोणी चौका लावायची तयारी नव्हती कोणाची, म्हणजे लावू शकत नव्हते. इच्छा सगळ्यांना होती पण राजांनी ऑर्डर दिली होती जर कोण लावलं तर दंड देईन म्हणून ते साधू माझ्याच घरी यायला पाहिजेत. आणि नेमकं काय झालं? 1 महिन्याचा उपवास झाला आणि साधू गावात आले. काय झालं? त्यांनी गावात आग लागली होती म्हणल्यावर राजा तिकडं गेला आणि विसरला पडघाण करायचं, गुरु आलेत वगैरे हे सगळं. परत मासोपवासी म्हणजे महिन्यातनं एकदा आहार घेणार बरं का. आले होते त्या दिवशी आहार मिळाला झाला ठीक आहे, परत नंतर 1 महिन्याचा उपवास असतो. असं कशाला करायचं म्हणायचं? दुसऱ्या दिवशी यायचं मग परत. मासोपवासी त्यालाच म्हणतात की 1 महिन्यानंतर आहार घेणार. पुन्हा गेले आणि दुसऱ्या महिन्यात परत आले पारण्यासाठी. काय झालं तेव्हा? नाही दुसऱ्या वेळेस ते हत्ती पिसाळला होता म्हणल्यावर त्याला कंट्रोल करायला गेला राजा. असं दुसऱ्या महिन्यात सुद्धा विसरला आणि गेले मुनी. तिसऱ्या महिन्यात आले तेव्हा सुद्धा असंच झालं म्हणल्यावर आज त्यांची शक्ती क्षीण झाले होते मुनी. तर त्यावेळेस मला म्हणायचंय त्यांना तरी सुद्धा आनंदच होता. असं नव्हतं, त्याला काहीच माहीत नव्हतं मुनींना हे सगळं मागचं कथा. त्यामुळं त्यांना आहार मिळत नाही आहे म्हणून दुःख होतं अशी गोष्ट नव्हती. ते तर आनंदाचाच अनुभव करत होते. नंतर झालेली घटना वेगळी. पुढं झालेलं कोणाच्या तरी बोलण्यातून त्यांच्या कानावर पडलं असं, जे की राजाची चूक आहे हे समजल्यावर नंतर द्वेष झाला ती गोष्ट वेगळी, पण शरीरात मला खायला प्यायला नाही आहे म्हणून दुःख आहे ही भावना नव्हती. मग आता त्या मुनींची सोडा, जे कोणी असे अनेक उपवासी असतात, तप करणारे तपवृत्तीधारी मुनी, उग्र तप करत असतात, महातप करत असतात, तर त्यांना सुद्धा जरी आहार मिळाला नाही मिळाला तरी सुद्धा ते त्यातून दुःख मानत नाहीत. कसं काय हो, आपल्यासारखं शरीर नसतं का? मग ते साधना करू शकतात, आपण का नाही करू शकत? आपल्याला वाटतं खाण्यामध्ये सुख आहे, वासना मात्र. तेच सांगायला लागले तिथं. म्हणायचं एकदा म्हण, वासना मात्र मे वैतत सुखम दुःखम च देहिनाम. जोरात म्हणा. तथा युद्वे जयन्ते ते भोगारोगा इवापदी. काय सांगितलं अर्थ?
देही म्हणजे संसारी जीवांचं सुख आणि दुःख वासना मात्रच आहे. हे सुख आणि दुःख वासना मात्रच आहे. वासना म्हणजे कल्पना मात्र आहे, भ्रम आहे. त्याप्रमाणे आपत्ती काळामध्ये हे भोग रोगाप्रमाणेच उद्वेजित करतात. तथा म्हणजे कारण म्हणा, हे जे सुख दुःख आहे ते वासना मात्र का आहे? कारण संकट काळामध्ये हेच भोग रोगाप्रमाणे उत्तेजित करतात, उद्वेजित करतात. म्हणजे ते तुम्हाला त्रस्त करतात हे सांगायचं आहे. आणि सुख देणारे नाहीत. मग तुम्ही त्यातून सुख मानताय किंवा दुःख मानताय हा तुमचा भ्रम आहे. काय म्हणले पूजा? आता बस की. सहावं श्लोक चालू आहे आमचं. त्याच्यामध्ये सांगितलं तुम्हाला जे काही भोग मिळाले ते सगळे भोग कसे आहेत? न सुखाला कारण आहेत न दुःखाला कारण आहेत. मग त्याच्यात तुम्ही सुख दुःख मानणं हा भ्रम आहे. कोण आहे ते? प्रवचनकर म्हणून सांग त्याला. म्हणून आचार्य म्हणतात की मागील श्लोकात ज्या देवगतीतील सुखाचे वर्णन केले ते सुख खरे सुख नसून तो केवळ सुखाचा भ्रम आहे. मग त्या आता राजाने कसं म्हणलं ना की मी मोठा, मी एवढा कर्तबगार, इतकं वैभववान, असं त्यांनी जे मोठेपणा दाखवला ना, तर त्यासाठी एक इथं छान कथा सांगितली बरं का आचार्यांनी, हे पंडितजींनी, पंडित नाही मुनिराजांनी. आपण स्वतःला मोठे म्हणतो तर त्यावेळेस इथं कसं त्याचा भ्रम तुटला हे सांगितलंय. जब तक आप अपना बड़प्पन नहीं जान पाओगे तब तक आप अपनी आत्मा का कल्याण नहीं कर सकते. म्हणजे म्हणायचं आहे तुम्ही संयोगाने स्वतःला मोठं मानताय, सगळ्या तुमच्या वैभवाने परिग्रहाने स्वतःला मोठं मानताय, तर ते तुमच्या बडप्पन का कारण नाही है, म्हणजे मोठेपणाचं ते कारण नाही आहे. तर काय आहे, जोपर्यंत तुम्ही स्वतःच्या आत्म्याला जाणणार नाही तोपर्यंत तुम्हाला त्याची महिमा येणार नाही, तोपर्यंत तुमच्यामध्ये मोठेपणा प्राप्त होणार नाही. आप दुनिया में चले जाओ, सभी को देखो, किंतु जब तक यह ज्ञान नहीं हुआ कि यह मैं ही अपना पूरा जिम्मेदार हूँ और कोई नहीं, तब तक सत्य शरणागत नहीं हो सकता. मेरी निर्मलता ही मेरी रक्षिका है. इस प्रतीति के बिना बाहर में किन्हीं को मानो वह सब परिश्रम मात्र है. जे काय तुम्ही करताय ते श्रम मात्र आहे, त्याच्याने तुम्हाला सुख नाही, त्याच्याने तुमचं मोठेपणा नाही. एक आदमी बहुत व्यसनी था. एक दिन उसकी पत्नी ने कहा कि तुम मेरी एक बात मानो, तुम और तो कुछ भी बात नहीं सुनते न मानते हो, माझं एकच गोष्ट ऐका. असं पत्नी त्या व्यसनी पतीला म्हणतीये. वह व्यक्ति बोला, कौन सी बात है? स्त्री ने कहा कि ये जो अपने घर में भगवान है, सो तुम इनकी रोज़ पूजा करके 24 घंटे के लिए पाप छोड़ दिया करो. काय मागितलं? सगळंच मागितलं की मग बाकीचं काय राहिलं अजून? तुम्ही एकदा पूजा करा आणि 24 तासासाठी सगळं त्याग करा, आणि रोज पूजा करा. काय झालं? काय म्हणायचं? डायरेक्ट नाही मागायचं, ते इनडायरेक्ट मागितलं तिने. तुम्ही डायरेक्ट काय म्हणला असता? ते व्यसन सोडा म्हणला असता. तिने तर इकडं जुंपून तिकडचं सोडायला लावलं बरं का. आणि काय म्हणायचं, पती आज्ञाधारक असेल, सो वह आदमी ने उसको स्वीकार कर लिया. सरळ बुद्धी होता दिसते. एक मूर्ति भी दे दी. इस तरह उसकी प्रवृत्ति पाप कर्मों से व्यसनों से हट गई.
आता त्याला दिवस रात्र त्याच्यामध्ये राहावं लागायचं, तर 24 तासासाठी पापाचा त्याग केला होता म्हटल्यावर काय करायला येईना आता त्याला प्रवृत्ती बाहेर. एक दिन वह मूर्ति को चावल चढ़ा रहा था, पूजा करत होता भक्तीने, तर त्याच्यामध्ये तांदूळ चढवत होता आणि काय झालं, इतने में ही एक चूहा आ गया, उसने उन चावलों को खा लिया. ते उंदीर आला आणि त्यांनी काय केलं, ते तांदूळ खाल्ले. सो उसने ऐसा सोचा की भगवान मोठे का चूहा मोठा, सांगा आता. भगवंतांच्या समोर मी तांदूळ चढवलो तर का, कारण भगवान मोठे होते. मग आता ते चूहा आला आणि त्या तांदळाला खातोय म्हणल्यावर भगवान कुठं महान, भगवान त्याचे रक्षक झाले असते, पण तांदूळ गेले चूहाच्या पोटात म्हटल्यावर आता त्याचं काय झालं, म्हणजे अज्ञानाने धर्म केलं ना, कसा अशी बुद्धी फिरते हे सांगायचंय. त्यांनी सांगितलं ते भगवान बडे नाहीये तर हा चूहा बडा आहे किती, कारण त्याचं किती डेअरिंग, येऊन त्यांनी देवाचे तांदूळ खाल्ले. आता काय झालं हो, त्याचा देव बदलला. कोण देव झाला हो, चूहा देव बन गया. तुमचे देव कोण कोण आहेत बघा आता. तो चूहे की वो प्रतिदिन पूजा करने लगा. एक दिन चूहे पर बिल्ली झपटी. काय झालं, उसने बिल्ली को बड़ा मानकर अब बिल्ली की पूजा शुरू कर दी. कुछ दिन बाद बिल्ली के ऊपर कुत्ता झपटा. सो ऐसा कहकर कि यही सबसे बड़ा है वह उसकी पूजा करने लगा. कुठं राहिले हो देव, सगळ्याच्यात देव आहे पण अशा पर्यायातला देव नाही. तर तो आता पहिल्यांदा चूहा गेला, बिल्ली गेली, आता कुत्र्याची पूजा करू लागला. कुत्ता उसे खूप हिलमिल गया. आता ते पूजा करायला लागला म्हणल्यावर, खायला प्यायला द्यायला म्हणल्यावर ते काय म्हणायचं, फॅमिलियर झाला, पेट झाला असेल. सो एक दिन कुत्ता रसोई घर में चला गया. आता काय तुम्ही प्रेम करताय म्हणल्यावर कुठं पण जाते, तुमचे कुत्रे कुठं जाते, तो ज्याच्या घरात कुत्रे आहेत त्याच्यासाठी सांगते बरं का, कुत्रा घरात ठेवायचा नसतो पहिल्यांदा. तर ज्याच्याकडे आहे तर त्यांनी सांगितलं जर तुम्ही त्याला प्रेम करणार तर कुठेही जाता येते, तुमच्या ताटात पण खाते तरी पण तुम्हाला चालतंय. माताजींनी सांगितलं ज्याच्या घरात कुत्रा किंवा असे मांसाहारी पशु आहे तर ते घर नित्य सुतकी आहे. म्हणजे त्या घरात पात्रदान करण्याची त्या घराची पात्रताच नाही आहे. कुठल्या मुनींना त्यागींना ते घर आहारदानासाठी अपात्र झालं. तर चला काय सांगायचं होतं. सो वह कुत्ता रसोई घर में चला गया, वहाँ उसकी स्त्री ने देखा तो उसने बेलन से मारा. काय झालं आता, कुत्र्याला हाकलण्यासाठी तिच्या हातात लाटणं होतं आणि लाटण्याने तिने त्या कुत्र्याला मारलं. तब कुत्ता चिल्लाता आवाज करता हुआ वहाँ से भागा. आता काय झालं, माणसाची नजर गेली, म्हणला कुत्र्याला आजपर्यंत मी मोठं म्हणत होतो तर त्या कुत्र्याला तर बायकोनी मारलं. म्हणल्यावर बायको म्हणा बघू कोण म्हणते का. तब आदमी बोला की इन सबसे बड़ी तो मेरी औरत है. काय सांगितलं होतं, बायकोनी देवाची पूजा कर म्हणलं होतं, आता बायकोचीच पूजा करायला लागला येऊन. सो सवेरा होते ही वह औरत से बोला कि तू ही सबसे बड़ी है. वह प्रतिदिन औरत की पूजा करने लगा. काय करणार सांगा हो, नवरा तुमची पूजा करायला लागल्यावर. नवऱ्याने विचारू का तुम्हालाच विचारू. कसलं भारी म्हणणार, स्वर्गातच आल्यासारखं वाटणार तुम्हा लोकांना. नवरा तुमची पूजा करतोय म्हणल्यावर. आता काय झालं त्या बायकोला, तिला माहिती होतं बरं काय चुकीचं आहे पण सांगत नसती बायको, असं करायला म्हणल्यावर भोगून घेणार ना. वो प्रतिदिन औरत की पूजा करने लगा. इस तरह पूजा होने से औरत को कुछ घमंड आ गया. आता दोघांची जोडी उगीच जमली आहे काय. म्हणजे भेटलेले असते ते असं संयोग व्हायचा असतो, दोघं शाणे होते म्हणून भेटलेत. त्यामुळं त्या स्त्रीला आता गर्व झाला. एक दिन उससे दाल में नमक कुछ ज़्यादा हो गया. सो आदमी ने अपनी औरत से कहा कि इसको खारी क्यों कर दी, हे सगळं खारट का केलंय. तेव्हा आता स्त्री देव आहे ना, आता ती थोडी ॲक्सेप्ट करणार आहे आणि काय माफी मागणार आहे.
ती काय म्हणाली, एक दिन ज़्यादा हो गया तो क्या करूं, थोड़ा गर्म पानी डाल लो और खा लो. काय म्हणता हो तुम्ही लोक? त्याला काय होतंय असं म्हणायचं आणि खाऊ घालायचं. ते नवरा बिचारा गरीब असेल तर कसं म्हणाल तसं खाते, नाहीतर ते खारट पण खाते. पण आता तिथे त्यांनी काय केलं बघा की, तब स्त्री बोली, एक दिन ज़्यादा हो गया तो क्या करूं, थोड़ा गर्म पानी डाल लो. आदमी को जोर का गुस्सा आ गया, उसने अपनी औरत को पीट दिया और औरत रोने लगी. तब उसके मन में ध्यान आया कि अरे सबसे बड़ा तो मैं ही हूँ. आता तिला मारलं ना त्यांनी, मग त्याच्यापेक्षा मोठं मी झालो हे समजलं त्याला. सबसे बडा मैं ही हूँ. तर आम्हाला सांगायचं होतं पहिल्यापासून की बाबांनो, तुम्हीच सगळ्यात मोठे आहात. देवाला जरी मोठे म्हणताय तरी ते पर्याय आहे. त्याच्यामध्ये सुद्धा देव सांगताय, तू मला महान बघू नको, तू काय लहान नाही आहेस, तू सुद्धा महान आहेस. मग ज्यांनी स्वतःचा अनुभव केला तो स्वतःची पूजा करेल, म्हणजे स्वतःच्या आत्म्याकडे जाईल, त्याचं ध्यान करेल, जाणेल, त्याची खरी ती पूजा झाली आणि तो वो बड़प्पन को प्राप्त होता है, हे सांगायचं आहे. कहने का तात्पर्य यह है कि आप दुनिया में चले जाए, किंतु अंत में यही ध्यान आवेगा कि मैं ही बड़ा हूँ. दुनियामध्ये दुसरं कोणीही मोठं नाही. जो आत्मा आहे, जो स्वभाव आहे, तो सगळ्यात महान आहे. जो जो आपका ज्ञान बढ़ेगा त्यो त्यो यह ज्ञान पुष्ट होगा कि अपने लिए सबसे बड़ा तो मैं ही हूँ. आत्मा का ज्ञान करोगे तब अपना ध्यान आवेगा. इसलिए हमेशा ऐसा ध्यान करो कि मैं ही स्वयं का जिम्मेदार हूँ. मेरी आत्मा निर्मल है, ध्रुव है. दुनिया में कोई मेरा नहीं है. ये तो सभी बाह्य पदार्थ क्षणिक है. मेरा हित करने वाली यदि दुनिया में कोई है तो सिर्फ मेरी निर्मल आत्मा ही है. म्हणून सांगितलं काय, बाकीच्या सगळ्याला तुम्ही महान मानता तर हे सगळं वासना मात्र आहे. कुठलीही गोष्ट जगामध्ये माझ्यापेक्षा महान नाही आणि ती मला सुख दुःख देणारी नाही. हे भावभासना केलं तर समीचीन ज्ञान प्रगट होणार आणि त्याच्यातूनच आपल्याला सम्यक दर्शनाची प्राप्ती होणार. म्हणा एकदा. वासना मात्रमेवैतत् सुखं दुःखं च देहिनां तथायुद्वेजयन्ते ते भोगारोगायिवापदी. सांगा अर्थ. सगळ्या शब्दांचं सांगायचं. संसारीचं एतत म्हणजे हे असं लिहायचा अर्थ आपल्याला म्हणजे समजता येईल लिहिताना. देही म्हणजे संसारी जीवांचं हे सुख आणि दुःख आहे. कारण हे भोग उत्तेजित करतात. म्हणजे काय म्हणलं, संसारी जीवांचे हे सुख आणि दुःख वासना मात्र म्हणजे कल्पना मात्रच आहेत. कारण हे भोग संकट काळामध्ये रोगाप्रमाणे उत्तेजित करतात. म्हणजे कशाला हे मी आणलं, कशाला हे घेतलं, कशाला हे घातलं, का मी हे भाव केले, असं तो जीव काय करतो, उद्वेजित होतो जेव्हा संकट काळ आलं त्यावेळेस. म्हणून सांगितलं, बाहेर कुठलीही वस्तू आपल्याला सुख दुःख देणारी नाही. त्याचा निर्णय करून आपल्याला स्वभावाचा आश्रय घेणं आवश्यक आहे. जाणा. पहा, हा स्वभावच माझ्यासाठी सुखाचे साधन आहे, सुखस्थान स्वरूप आहे. हा मी आत्माच स्वभावानेच महान आहे, महिमावान आहे. या जगात माझे कोणीही नाहीच.
मी कोणाचाही नाहीच. परिग्रह माझा नाही, शरीर माझे नाही. या संयोगाने मी महान नाहीच. अनुभव करा, निर्णय करा. मी तर स्वभावानेच महान आहे, भगवान आहे, जाणणाराच आहे. परमप्रभू स्वरूपोऽहम्. सुखशक्तिसम्पन्नोऽहम्. ॐ विसर्जन. नमो अरिहन्ता.